Dear student, in the last lecture we have seen theorem of angle between tangent and secant. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी स्पर्शिका छेदिका कोणाचा असलेले काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय त्या ठिकाणी पाहिलं. मग काय प्रमेय पाहिलं? इफ एन अँगल हॅज इट व्हर्टेक्स ऑन द सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल and the other intersect the circle in one more point, then the measure of the angle is half the measure of its intersected arc. जे वर्तुळाच्या शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोणाची एक भुजा वर्तुळाची काय असेल तर त्या ठिकाणी टँजंट असेल, स्पर्शिका असेल, आणि दुसरी असणारी जी काही भुजा जी आहे, बाजू जी आहे तर ती वर्तुळाला आणखी एका बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता आपण काय पाहणार आहे? हे जे काही थेरम जे आहेत, कोणतं? थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट, याला अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द अबोव थेरम त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे हा जो काय असणार जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयालाच आपण काय करणार आहे? स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयात असणार याला पर्यायी अशा प्रकारचं विधान जे आहे तर ते विधान त्या ठिकाणी पाहणार आहे. पहा, त्या ठिकाणी आकृती आहे. काय आहे ही आकृतीमध्ये? पहा, इन द फिगर लाईन PQ इज जे सिकँट. आकृतीमध्ये काय दिसतंय तर या ठिकाणी PQ जे आहे तर ती PQ काय आहे? वृत्तछेदिका त्या ठिकाणी. अँड लाईन QR इज ए टँजंट, आणि रेषा QR जी आहे तर ती QR काय आहे तर या ठिकाणी स्पर्शिका. पुढे द आर्क PSQ इंटरसेप्टेड बाय अँगल PQR. कंस PSQ हा काय केलेला आहे? कोन PQR ने आंतरखंडित केलेला त्या ठिकाणी काय आहे? कंस त्या ठिकाणी. पुढे quad PQ divide the circle into two parts. या ठिकाणी पहा की quad PQ जे आहे तर त्या quad PQ मुळे काय होतं नसतात तर त्या ठिकाणी quad PQ जे आहे तर ते काय करते? वर्तुळाचं दोन कंसामध्ये त्या ठिकाणी विभाजन करतात. हा एक कंस आणि हा एक कंस, अशा दोन कंसामध्ये त्या ठिकाणी विभाजन त्या ठिकाणी करतात. These are opposite arcs of each other. आणि ह्याच्या काय असणाऱ्या काही कंस जे आहे, एक कंस कुठे आहे तर ही जीवा जी आहे तर त्या जीवेच्या राईट साईडला आहे, दुसरा जो आहे तर तो जीवेच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी. पहा पुढे, नाउ टेक एनी पॉइंट T ऑन द आर्क ऑपोजिट टू द आर्क PSQ. तर काय करायचं? PSQ ही जी काही आर्क जे आहे, कंस जे आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूला T असणारा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. येते असं जर असेल तर काय सांगायचं येईल आपल्याला की अँगल PQR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क PSQ. तर कोण PQR चं माप कसं असणार आहे? त्याने आंतरखंडित केलेला जो काही कंस जो आहे, कोणता कंस आहे? PSQ. तर त्या PSQ च्या मापाच्या निम्म असणार. किंवा हेच आपल्याला विधान असे त्या ठिकाणी सांगता येईल की अँगल PTQ इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PSQ. येते म्हणजे ही दोन्ही जे अँगल जे आहे तर ते अँगल कसे असणार आहे? सेम. तेच आपण पुढे लिहिले. पहा, द अँगल बिटवीन टँजंट ऑफ ए सर्कल अँड ए क्वाड ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्ग्रंट टू द अँगल इन्स्क्राइब इन द आर्क ऑपोजिट टू द आर्क इंटरसेक्टेड बाय दॅट अँगल. म्हणजे काय सांगते? या ठिकाणी वर्तुळाची असणारी काही स्पर्शिका आणि स्पर्शबिंदूतून काढलेली जी काही जीवा यामधील असणारा हा जो काही कोन जो आहे काय सांगतोय तर या ठिकाणी आपण काय केलेली की वर्तुळाची असणारी ही जी काही स्पर्शिका आणि या स्पर्शबिंदूतून काढलेली जी काही जीवा यामध्ये तयार झालेला जो काही कोन आणि या कोनानं आंतरखंडित केलेला जो काही कंस जो आहे तर त्या कोनानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात आंतरलिखित केलेल्या कोना एवढा त्या ठिकाणी असतो. हे आपण त्या ठिकाणी काय केलेले अशा पद्धतीने आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवतो. याच्यानंतर पुढे तो आता पुढे
पुढे आपल्याला पाहिजे कॉन्व्हर्स ऑफ द थेरम ऑफ द अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सिकॅट. या ठिकाणी आपण स्पर्शिका छेदिका कोणाचे जे काही प्रमेय पाहिले तर त्या प्रमेयाचा काय करायचं आपल्याला व्यत्यास जो आहे तर तो व्यत्यास त्या ठिकाणी पाहिजे. पहा त्या ठिकाणी आकृतीमध्ये काय सांगता येईल आपल्याला की इफ ए लाईन इज ड्रॉन फ्रॉम ए कॉर्ड ऑफ द सर्कल. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारी जी काही कॉर्ड जे आहे जीवा जे आहे तर त्या जीवेचं असणारं जे काही एक टोक जे आहे तर त्या एका टोकाकडून काय केले आपण एक लाईन त्या ठिकाणी काढली. आणि इफ द अँगल बिटवीन द कॉर्ड अँड द लाईन या ठिकाणी ही जीवा आणि असणारी जी काही लाईन यांच्यामध्ये तयार झालेला जो काही कोन जो आहे तर तो कोन कसा असेल इज हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. तर या ठिकाणी हा जो काही कोन जो आहे तर त्या कोनाचं असणार जे काही माप जे आहे तर ते माप त्याने आंतरखंडित केलेला जो काही कंस जे आहे तर त्या कंसाच्या मापाचे कसं असेल निम्म जर त्या ठिकाणी जर असेल देन दॅट लाईन इज ए टॅन्जंट टू द सर्कल. तर ही जी काय असणार जी काही रेषा जी आहे तर ती रेषा त्या वर्तुळाची काय असते टॅन्जंट असते स्पर्शिका त्या ठिकाणी असते. तर हेच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे पहा स्टेटमेंट काय लिहिता येईल या ठिकाणी आपल्याला ए लाईन इज ड्रॉन फ्रॉम one end point of a chord काय केलेलं आकृतीमध्ये काय केलेलं आहे की या ठिकाणी असताना जी काही जीवा जी आहे तर त्या जीवेच्या एका टोकामधून काय केली आपण एक रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी वर्तुळाला काढली. कॉर्ड कशाला काढली ऑफ ए सर्कल पुढे अँड इफ द अँगल between the chord and the line is half the measure of the arc intercepted by that angle, then that line is a tangent to the circle. काय की या ठिकाणी जे काय असणारी जी काही जीवा जी आहे तर त्या जीवेच्या एका टोकाकडून काय केलं आपण एक रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी वर्तुळाला काढली. आणि असणार जो काही अँगल बिटवीन कॉर्ड आणि ही जी काही लाईन याच्यामध्ये तयार झालेला जो काही कोन जो आहे तर त्या कोनाचं माप हा जो काही असणार जो काही याच्यामध्ये तयार झालेला जो काही कोन जो आहे तर त्या कोनाचं माप कसं असेल तर या कोनानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या जर त्या ठिकाणी निम्म जर असेल तर ही जी काही रेषा जी आहे तर ती रेषा काय असते वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची त्या ठिकाणी स्पर्शिका त्या ठिकाणी असते. बरोबर. आता ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीच्या बाबतीमध्ये इन द फिगर आता आकृतीमध्ये काय आहे इफ अँगल ABC इज इक्वल टू कसाला मेजर ऑफ आर्क AXB बरोबर और एंगल ABD और एंगल ABD इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क कोणता आहे AYB
एवढं जर त्या ठिकाणी जर आलं तर काय म्हणणार आपण, देन लाईन डीसी इज ए टँजेंट ऑफ ए सर्कल. तर त्या ठिकाणी रेषा दिशी जी आहे तर ती दिशी काय असते, वर्तुळाची त्या ठिकाणी स्पर्शिका असते. आणि हिची काही प्रॉपर्टी जी आहे तर त्या प्रॉपर्टीचा वापर आपण त्या ठिकाणी वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाला स्पर्शिका करण्यासाठी याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. येते याच्यानंतर पुढे आपल्याला थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. स्टेटमेंट आपल्याला दिलेले की सपोज टू कॉर्ड्स of a circle intersect each other in the interior of the circle, then the product of the length of the two segments of one chord is equal to the product of the length of the two segments of the other chord. हा काय प्रमेय आहे की एकाच वर्तुळाच्या असणाऱ्या ज्या काही अशा प्रकारच्या दोन जीवा काय करता नसतात, जेव्हा वर्तुळाला पुढे छेदतात तर वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदतात, तेव्हा एका जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या लांबींचा असणारा तो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार काय असतो, दुसरी असणारी जी काही जीवा जी आहे तर त्या दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायला त्या ठिकाणी त्या ठिकाणी याचा आपल्याला त्या ठिकाणी सिद्धता जी आहे तर ती सिद्धता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. आता प्रूफ जो आहे तर तो प्रूफ त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. काय त्या लिहिता येईल प्रूफ मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला टू गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे, एक क्वाड विथ सेंटर ओ. एक आपण लिहितो या ठिकाणी काय लिहितो, एक सर्कल विथ सेंटर ओ. हे सर्कल विथ सेंटर ओ वर्तुळ असलेल्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर. अजून काय काय दिलेलं आहे सेकंड की कॉर्ड, कोणती कॉर्ड आहे तर या ठिकाणी पहिली कॉर्ड जी आहे तर ती आपली आहे पी आर, कॉर्ड पी आर अँड कॉर्ड क्यू एस intersect at point E. जीवा पी आर आणि जीवा क्यू एस काय आता नसतात, वर्तुळाला कोणत्या बिंदूमध्ये छेदतात तर ई बिंदूमध्ये छेदतात. पहा ऍट पॉइंट ई इनसाइड द सर्कल आपण म्हणू, ऍट पॉइंट ई इनसाइड द सर्कल. आता एवढं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं पहा, टू प्रूव्ह आता काय प्रूव्ह करायला सांगितलंय, द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ द अदर कॉर्ड. आता असणारी जी काही पहिली जीवा जी आहे, उदाहरणार्थ पी आर पहिली जीवा आहे तर तिची असणारी जी काही लेंथ जी आहे तर त्या लेंथचं असणारं जे काही प्रॉडक्ट म्हणजे कोणतं म्हणता येईल आपल्याला, पी इंटू ई आर. काय म्हणता येईल या ठिकाणी पीई इंटू ई आर आणि दुसऱ्या जीवेचं असणारे जे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते क्यूई इंटू क्यू एस. हे कसं दाखवायचं आपल्याला त्या ठिकाणी इक्वल त्या ठिकाणी. आता याच्यासाठी आपल्याला असणारे जे काही कन्स्ट्रक्शन जे आहे ते कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि ही कन्स्ट्रक्शन आता काय करायचंय की ड्रॉ सेगमेंट पी क्यू ऍट एस आर. आणि त्या ठिकाणी सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट त्या ठिकाणी काढतोय. हा एक सेगमेंट त्या ठिकाणी काढतोय आणि हा दुसरा सेगमेंट त्या ठिकाणी काढतोय. येते आता ही कन्स्ट्रक्शन जी आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपल्याला त्या ठिकाणी केली. आपण कन्स्ट्रक्शन
काय रचना केली पहा. काय केलंय तर ड्रॉ सेगमेंट पी क्यू, ड्रॉ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट एस आर. बरोबर, असे दोन असणारे काही सेगमेंट जे आहेत तर ते सेगमेंट आपण त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. सिद्धता जी आहे तर ती सिद्धता आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. पण की सर्वसाधारणपणे पाहता या ठिकाणी काय लक्षात येतं नसते. पाहता या ठिकाणी अँगल पी क्यू एस हा अँगल, बरोबर, पी क्यू एस. आणि दुसरा कोणता म्हणता येईल आपल्याला तर अँगल एस आर पी. पहा या ठिकाणचा एक अँगल आणि या ठिकाणचा एक अँगल. हे दोन अँगल जर आपण पाहिले तर ते कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. का कॉन्ग्रंट असतील तर अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एकाच वर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित केलेले जे काही कोण जे आहे तर ते कोण कसे असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा काय लिहिता येईल आपल्याला त्या ठिकाणी प्रूफमध्ये. पहिला आपल्याला त्या ठिकाणी लिहितो मी अँगल पी क्यू एस कॉन्ग्रंट अँगल. कोणता कॉन्ग्रंट अँगल आहे तर या ठिकाणी एस आर पी. कोणता, एस आर पी. कशावरून तर पहा काय म्हणणार आपण ही angles inscribed in the same arc are congruent. एकाच कंसामध्ये आंतरलिखित केलेले जे काही कोण जे आहेत तर ते कोण कसे असतात, एकरूप त्या ठिकाणी असतात. बरोबर. आता पुढे दॅट इज. हा जो कोण जो आहे पी क्यू एस हा कोण कसा लिहिता येईल आपल्याला, पी क्यू ई त्या ठिकाणी लिहिता येईल. बरोबर. या ठिकाणी अँगल पी क्यू एस कसा लिहितो आपण, पी क्यू ई कॉन्ग्रंट अँगल. पुढे पहा कोणता लिहिला आपण, एस आर पी लिहिलाय तर तो कसा लिहितो मी, एस आर ई अँगल एस आर ई. त्याच्या दरम्यानचा संबंध आपल्याला लिहायचा आहे. कोणता, पहिला पी डॅश ई डॅश आर, पी डॅश ई डॅश आर अँड एस डॅश ई डॅश क्यू. बरोबर. किंवा कसा लिहिता येईल आपल्याला, क्यू डॅश ई डॅश एस. काय लिहिता येईल, क्यू डॅश ई डॅश एस. याला काय म्हणू आपण, इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. बरोबर. आता याच्यानंतर पुढे आता पुढे काय दाखवता येईल आपल्याला. आता पुढे या दोन ट्रायंगलचा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार आपल्याला करायचा का, इन ट्रायंगल पी क्यू ई अँड ट्रायंगल एस आर ई. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, या दोन ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा. आता त्याच्यापैकी ही अँगल पी क्यू ई कॉन्ग्रंट अँगल कोणता दाखवला आपण, एस आर ई. कुठून दाखवला तर फ्रॉम इक्वेशन 1 मधून आपण त्या ठिकाणी दाखवतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आता हा जो काही अँगल जो आहे हा अँगल आणि हा अँगल कसे असतील तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील. का, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आता या ठिकाणी अँगल पी ई क्यू कॉन्ग्रंट अँगल कोणता म्हणता येईल, एस ई आर. का तर व्हर्टिकली अपोजिट अँगल, विरुद्ध कोण आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर. आणि म्हणून की ट्रायंगल
PQE कॉन्ग्रंट ट्रायंगल SRE. हे दोन ट्रायंगल कसे म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. कोणती टेस्ट? तर याच्यामध्ये काय केलंय, या कोणाशी हा कोण दाखवला, या कोणाशी हा कोण दाखवला, म्हणजे दोन अँगल त्या ठिकाणी आपण दाखवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी की ट्रायंगल PQE सिमिलर ट्रायंगल SRE कशानुसार, तर अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. काय म्हणता येईल, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर. पुढे तर दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी सिमिलर जर असतील तर आपल्याला माहिती काय माहिती, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण कसे असतील, तर त्या ठिकाणी समरूप जर असतील तर त्याच्या संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणामध्ये असतात. आणि म्हणून पुढे का त्याच्या संगत बाजू आपण घेऊ, हा PQ अपॉन SR इज इक्वल टू QE अपॉन RE इज इक्वल टू PE VE अपॉन SC. काय कारण देणार याला कोणी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. इथे तुम्ही करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणामध्ये असतात. बरोबर. आता याच्यापैकी जे आपल्याला लागतंय तेच आपण घेणार. एक प्रमाण त्या ठिकाणी आपण कट करणार. आता या ठिकाणी PE ला काय आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी ER आला पाहिजे, ER. बरोबर. आणि पुढे काय आता नसते, इज इक्वल टू QE अपॉन ES, म्हणजे पहिलं गुणोत्तर आपण त्या ठिकाणी कट करू. तर आता पहिलं गुणोत्तर जे आहे तर ते पहिलं गुणोत्तर आपल्याला काही लागत नाही. म्हणजे काय राहिलं या ठिकाणी पहा, हे गुणोत्तर त्या ठिकाणी राहिलं. तर हेच आपल्याला कसं लिहिता येईल पहा, तर या ठिकाणी हा गुणाकार मी पहिल्यांदा करतो, PE क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो इंटू ER इज इक्वल टू QE इंटू ES. आणि हे आपल्याला काय दाखवायचंय, तर त्या ठिकाणी सिद्ध करायला त्या ठिकाणी सांगितलं. हे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, सिद्ध करता येते. याच्यानंतर पुढे आता पुढचा थेरम आपल्याला पाहिजे आहे की थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड्स. जीवांच्या बाह्य छेदनाचं क्रम. स्टेटमेंट काय दिलेले, इफ सिकँड कंटेनिंग कॉर्ड्स AB and CD of a circle intersect outside the circle in point E, then AE into EB is equal to CE into ED. काय सांगितलं की एका वर्तुळाच्या जीवा AB आणि CD काय आता नसतात, या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका ज्या आहेत तर त्या परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील ई बिंदूमध्ये छेदत असतील तर काय सांगितलं आपल्याला, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. हे काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं. आणि पुढे काय सांगितलं, राईट यू अँड टू प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ द स्टेटमेंट ऑफ द थिअरम अँड द फिगर. आकृती जी आहे तर त्या आकृतीच्या साह्यानं पक्ष आणि साध्य त्या ठिकाणी आपल्याला द्यायला सांगितलं. आता गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आपल्याला, ए सर्कल विथ सेंटर ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये सिकँट AB अँड सिकँट CD इंटरसेक्ट ऍट पॉइंट E आउटसाइड द सर्कल. तर या ठिकाणी वृत्तछेदिका AB आणि CD काय करता नसतात, वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये ई बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदतात. तर साध्य काय दिलेले की AE गुणिले EB बरोबर काय सांगितले CE गुणिले D. हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं.
यासाठी कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन काय दिलेली की ड्रॉ सेगमेंट एडी अँड सेगमेंट बीसी, हे आपण तुटक रेषेने त्या ठिकाणी दाखवू. आता प्रूफ सिद्धता कोणत्या त्रिकोणाचा विचार करायचा पहा की इन ट्रायंगल ए डी ई हा एक ट्रायंगल आणि दुसरा कोणता सांगितलाय ट्रायंगल सी बी ई, म्हणजे हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. आता याच्यामध्ये की अँगल एईडी एईडी हा जो काही कोन जो आहे तर याच्याशी कॉमन अँगल म्हणजे सामायिक. आता याच्याशी असणारा जो काही सामायिक असणारा जो काही कोन जो आहे तर तो कोन आपल्याला लिहायचा आहे सीईबी. कोणता लिहिता येईल आपल्याला अँगल सीईबी काय म्हणणार आपण कॉमन अँगल, बरोबर. त्याच्यानंतर पुढे अँगल डीएई डीएई जे त्या अँगलशी हा जो काही अँगल जो आहे कोणता डीएई याच्याशी असणारा जो काही अँगल जो आहे तर तो अँगल कोणता असणार आहे कोणता म्हणतोय एडीई येते. एडीई शी असणारा जो काही कॉमन अँगल जो आहे तर तो कोणता अँगल आहे काय सांगितले की अँगल डीएई. अँगल डीएई कॉन्ग्रंट अँगल कोणता सांगताय आपल्याला बीसीई हा त्या ठिकाणी सांगता येईल. कोणता सांगता येईल अँगल बीसीई. याचं कारण आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल तर अँगल इन्स्क्राइब्ड in the are congruent. एकाच कंसामध्ये आंतरलिखित असणारे काही कोन जे आहे तर ते कोन कसे असतात तर त्या ठिकाणी एक असतात, बरोबर. पुढे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल एडीई. आता एडीई जो आहे तर त्या एडीसी असणारा जो काही कॉन्ग्रंट ट्रायंगल जो असणार आहे तो असणार आहे ट्रायंगल सीबी. ट्रायंगल सीबीई काय दाखवले दोन्ही कोनच त्या ठिकाणी दाखवले आणि म्हणून याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे की कोको समरूपता कसं. पुढे हे दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर आपल्याला माहिती ते ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर काय सांगितलंय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणामध्ये असतात. आणि म्हणून पहा एई. आता एई जे आहे तर त्याच्याशी काय घेऊ आपण सीई, बरोबर. हे एक गुणोत्तर आपण त्या ठिकाणी घेऊ. त्याच्यानंतरच डीई घेऊ आपण डीई. डीई शी काय आहे बी. डीई काय केलेलं आहे की दोन त्रिकोण त्या ठिकाणी समरूप आहेत. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा दाखवल्या आपण प्रमाणात. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय आता दिसतंय की एई इंटू बी इज इक्वल टू सी इंटू ईडी. हे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल सिद्ध करता येते. अजून एक त्या ठिकाणी आपल्याला थेरम जो आहे तर तो थेरम त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता पुढे आपल्याला टँजेंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम त्या ठिकाणी पाहिजे. जे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय काय स्टेटमेंट दिलेले की पॉइंट ई इज इन द एक्सटेरियर ऑफ ए सर्कल. बिंदू ई जो आहे तर तो पुढे आहे वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये. पुढे ए सिकॅन्ट थ्रू ई इंटरसेप्ट द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी अँड ए टँजेंट थ्रू ई टचेस द सर्कल ऍट पॉइंट टी. की वर्तुळाच्या बाह्य भागातील ई बिंदूतून काढलेली जी काही वृत्तछेदिका जी आहे तर ती वृत्तछेदिका वर्तुळाला ए आणि बी बिंदूमध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून
जाणारी जी काही स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका काय आता नसते वर्तुळाला टी मध्ये त्या ठिकाणी स्पर्श करते. तर काय दाखवायचं आपल्याला ई ए गुणिले ई बी बरोबर ईटी वर्ग एवढं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं. त्याची सिद्धता जी आहे तर ती गिव्हन टू प्रूव्ह आणि प्रूफच्या रूपामध्ये आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. आता गिव्हन मध्ये काय काय दिलेले आता गिव्हन काय सांगतील आपलं ए सर्कल विथ सेंटर ओ ए सर्कल विथ सेंटर ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर काय काय दिलेले ए टँजेंट कोणती टँजेंट आहे तर ईटी टँजेंट ईटी टचेस द सर्कल ऍट पॉइंट कोणत्या पॉइंट मध्ये तर स्पर्शिका स्पर्शिका ईटी जी आहे तर ती वर्तुळाला टी बिंदूमध्ये त्या ठिकाणी स्पर्श आहे. अजून काय दिलेले बा सिकॅन्ट तर सिकॅन्ट कोणती आहे तर सिकॅन्ट आहे ई ए बी सिकॅन्ट ई ए बी इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी वृत्तछेदिका ई ए बी वर्तुळाला काय होतं दिसते ए आणि बी बिंदूमध्ये छेदते. तर त्या ठिकाणी आपल्याला टू प्रूव्ह काय सिद्ध करायचंय का टू प्रूव्ह तर ते आपल्याला दिलेले काय दिलेले ई ए इंटू ई बी इज इक्वल टू ई टी स्क्वेअर बरोबर. हे सिद्ध काय याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करायला काय कन्स्ट्रक्शन करायची तर या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट टी ए हा एक सेगमेंट काढायचा आहे आणि अजून एक सेगमेंट आहे तर तो सेगमेंट टी बी त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. काढतो टी ए एक सेगमेंट काढतो तुटक रेषा मी दाखवतो आणि टी बी एक काढायचं टी बी अशी दोन सेगमेंट त्या ठिकाणी काढायचे. पण ड्रॉ सेगमेंट टी ए अँड सेगमेंट टी बरोबर. त्या ठिकाणी प्रूफ आता प्रूफ आपल्याला द्यायचं आहे सिद्ध आता सिद्ध या ठिकाणी दोन त्रिकोणांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. आता कोणकोणते तर या ठिकाणी इन ट्रायंगल ई टी ए दिसतोय ई टी ए हा एक ट्रायंगल अँड ट्रायंगल ई टी बी ई टी बी हा मोठा एक त्रिकोण त्या ठिकाणी बरोबर कोणता ई टी बी येते. हा एक छोटा ट्रायंगल आणि हा एक मोठा ट्रायंगल याचा आपल्याला विचार पाहता याच्यामध्ये ही अँगल अँगल कोणता एई टी हा जो एई टी हा अँगल आणि हा जो काही मोठा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामधला टी ई बी कोणता कॉन्ग्रंट अँगल कोणता तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तर तो टी ई बी हे दोन्ही असणारे जे काही कोण जे आहे तर ते कोण कसे आहेत कॉमन आहेत सामायिक आहेत म्हणून याचं त्या ठिकाणी आपल्याला कारण सांगता येईल कॉमन अँगल कॉमन अँगल सामायिक कोण त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर पाच या ठिकाणी टँजेंट सिकॅन्ट थेरम जो आहे तर त्या टँजेंट सिकॅन्ट थेरम नुसार आपल्याला ही कोणकोणते कोण त्या ठिकाणी एकरूप दाखवता येईल तर अँगल ई टी ए हा एक अँगल आणि अजून कोणता ई बी टी
हे दोन असणारे जे काही अँगल जे आहेत तर ते अँगल टॅन्जेंट सिकंड थिअरम नुसार कसे असतील, एकरूप त्या ठिकाणी असतील. आणि म्हणून पुढे काय म्हणतोय, या ठिकाणी अँगल ETB कॉन्ग्रंट अँगल हा आपल्याला दाखवायचा. याचं काय नाव लिहितोय आपल्याला, EBT. कशावरून, टॅन्जेंट सिकंड थिअरम नुसार. टॅन्जेंट सिकंड थिअरम नुसार हे दोन्ही अँगल काय होतील, एकरूप आहे. आणि म्हणून पुढे आपल्याला therefore triangle ETA congruent angle ETB हे दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण त्या ठिकाणी सिमिलर असतील. कशावरून, तर दोन्ही आपण त्या ठिकाणी अँगलच दाखवले. आणि म्हणून त्या ठिकाणी अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत तर ते कसे असतील, समरूप त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती, दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याच्या संगत भुजा ज्या आहेत तर त्या प्रमाणामध्ये असतात. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिताना मी काय लिहितोय, ET अपॉन ET इज इक्वल टू TA अपॉन TB इज इक्वल टू EA अपॉन EB. याला कारण काय देणार, तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. बरोबर. आता याच्यापैकी एक गुणोत्तर जे आहे ते आपल्याला कट करायचे. आता कोणतं कट करायचंय, तर या ठिकाणी नेमकी आपली काय चूक होता दिसते, ETA कोणता घेतला आपण, ETA सिमिलर ट्रायंगल EBT पाहिजे. इथे EBT म्हणतो मी त्या ठिकाणी, EBT. इथे सुद्धा आपला ट्रायंगल घेताना चूक झाली, EBT म्हणतो मी त्या ठिकाणी, EBT. आता असं जर घेतलं तर पुन्हा या ठिकाणी गुणोत्तर बदलेल, ET आपण या ठिकाणी काय होईल, EB. बरोबर. त्याच्यानंतर TA अपॉन BT बरोबर आलं. पुढे EA अपॉन ET इथे पुन्हा त्या ठिकाणी बदल. आपल्याला काय करायचं, ET स्क्वेअर त्या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे ही दोन गुणोत्तर जे आहे तर ती दोन गुणोत्तर आपल्याला लागणार आहे. मधलं गुणोत्तर जे आहे तर ते मधलं गुणोत्तर काय आपल्याला त्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून डायरेक्ट या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं दोघांचं, ET इंटू ET काय आलं, ET स्क्वेअर. ET स्क्वेअर इज इक्वल टू पुन्हा दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, EA इंटू EB. आणि हे आपल्याला काय करायचं सांगितलंय, सिद्ध करायला त्या ठिकाणी सांगितलं. इथे एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यानंतरचा असणारा तो काही प्रॅक्टिस सेट 3.5 जो आहे तर तो आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.